या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। तीन राज्याचा निकाल दणदणीत विजय भारतीय जनता पार्टीचा झालेला आहे। बंगालमधील हा ऐतिहासिक निर्णय आहे। सीमावर्ती राज्यामध्ये जिथून खरी घुसखोरी होत होती आणि या देशाला धोका निर्माण होत होता, आतापर्यंत सर्व चालढकल राहिल्यामुळे सर्व देशामध्ये त्या रोहिंग्यामुळे अस्थिरता निर्माण झाली होती। परंतु आज नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात, अमित शहा यांच्या नेतृत्वात, मार्गदर्शनाखाली हा जो काही आपल्याला विजय मिळाला, त्यामुळे भारत देश हा निश्चितच सुरक्षित आणि भविष्यासाठी मजबूत होईल अशी आपला आशा आहे। आणि मी पुन्हा आदरणीय नरेंद्रजी मोदी, विश्वगुरू, लोहपुरुष अमितजी शहा, देवेंद्रजी फडणवीस आणि त्या वरुड मोर्शी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार चंदूभाऊ यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा विजयोत्सव साजरा करीत आहोत। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या कर्मभूमीमध्ये, याच्या जन्मभूमीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ आज मोठ्या प्रमाणात फुललेलं आहे। ते फुललं ते नरेंद्र मोदी यांच्या मेहनतीमुळे आणि अमितभाई शहा यांच्या चाणक्य नीतीमुळे। या कमळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकासाला वाट मिळत आहे। विकास त्या ठिकाणी थांबलेला होता, तो विकासाची वाट या विजयामुळे निश्चितच मोकळी झालेली आहे। ज्याप्रमाणे पूर्ण देशभर विकासाची वाटचाल नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू होती, तीच विकासाची गंगा आता पश्चिम बंगालमध्ये जाणार आहे। आणि त्यामुळे तिथल्या जनतेने भरभरून ही जे मतदान केलं आणि भरभरून यश या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला आलेलं आहे। त्यामुळे पूर्ण भारतभर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। तो जल्लोष आम्ही आज वरुड शहरामध्ये साजरा केला। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। तसेच आमच्यासोबत तालुक्याचे अध्यक्ष राजकुमार राऊत आणि सोबतच बाकी सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। मोठ्या जल्लोषाने आज भारतामध्ये जे विविध राज्यांच्या विधानसभांचा जो निकाल लागलेला आहे आणि त्या निकालांमधून भारतीय जनता पार्टीने पश्चिम बंगाल असेल, आसाममध्ये असेल आणि पॉंडिचेरीमध्ये असेल, या ठिकाणी जो काही दणदणीत घवघवीत असं यश प्राप्त केलेलं आहे, त्याचा आनंद आणि उत्साह सगळीकडे साजरा करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरा केलेला आहे। आणि म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्याप्रमाणे या वरुड मोर्शी विधानसभेमध्ये चंदूभाऊ यावलकर यांनी ज्या पद्धतीनं दणदणीत त्यांचा विजय झाला आणि जी विजय घोडदौड जी सुरू झाली, तर ती वरुड नगरपालिका असेल, शंभूजना घाट नगरपालिका असेल, मोर्शी नगरपालिका असेल, या ठिकाणी सुद्धा ती विजय घोडदौड कायम ठेवलेली आहे। आणि आज आपण पाहतोय की देशामध्ये सुद्धा पश्चिम बंगालसारखं राज्य म्हणजे एक असं शासन का ज्यांनी बांगलादेशी घुसखोरांना आश्रय दिलेला होता। आधी डाव्यांचं राज्य आणि नंतर ममता बॅनर्जी यांचं राज्य, आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं दडपशाही
आणि दडपशाहीचं राज्य होतं. आज खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचं राज्य त्या ठिकाणी आलेलं आहे आणि पश्चिम बंगालमध्ये निश्चितच येणाऱ्या काळामध्ये लोकांना मोकळी श्वास घेता येणार आहे आणि त्यांना स्वतंत्र उपभोगता येणार आहे. त्याचप्रमाणे आसाममध्ये सुद्धा यावेळेस हॅट्रिक मारलेली आहे आणि तिसऱ्यांदा सलग हेमंत बिस्वा शर्मा यांनी त्या ठिकाणी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ते या ठिकाणी होते आणि त्यांनी सुद्धा ताकदीने भारतीय जनता पार्टी तिसऱ्यांदा त्या ठिकाणी आलेले आहे. आणि तसंच पॉंडिचेरीमध्ये सुद्धा अलायन्सचं म्हणजे NDAचं सरकार बसत आहे. दक्षिणेकडे जरी थोडीशी निराशा असली तरी संख्या आमची वाढलेली आहे आणि प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टीचं संघटन हे मजबूत होत जातं. जसं मागच्या 3 निवडणुकाचा जर आपण अंदाज पाहिला तर पहिल्यांदा तीन आमदार, त्याच्यानंतर डायरेक्ट 77 आमदार आणि आता डायरेक्ट आपण पाहिलेलं आहे की 200च्या जवळ पूर्ण आकडा जाऊन पोहोचला. 205 म्हणजे 200 पार केलेला आहे. या पद्धतीनं जे घवघवीत यश मिळालं निश्चितच आमच्या मोर्शी विधानसभेपासून तर या पूर्ण भारताच्या जेवढे वेगवेगळ्या राज्यांमध्ये यश मिळालेलं आहे त्याचं संपूर्ण श्रेय भारतीय जनता पार्टीच्या कर्मठ कार्यकर्त्यांना जातं. जे नितीन नवीनजी जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना जातं. आमचं जे नेतृत्व आहे भारताचं ते म्हणजे नरेंद्र मोदीजी आहेत, अमित शहा जी आहेत, या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाला आणि BJPच्या कर्मठ कार्यकर्त्यांना हे सगळं श्रेय जातं. त्यामुळे पुनश्च एकदा या सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजच्या क्षणी मी एवढंच म्हणेल, येतो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. कारण 29चा पिक्चर अजून बाकी आहे. कारण हा जो आजचा विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा जो सामान्य कार्यकर्ता आहे, ग्राउंडवर काम करणारा आणि देशाचं नेतृत्व यांनी केलेलं मेहनत आणि चिकाटी आहे, संघटन बांधणी आहे. कारण या निवडणुकीत पाहायला आपण मेहनत तर केलीच पण रक्त सांडण्याची वेळ सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर आली आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा सामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे. त्याच धर्तीवर आपल्या मतदारसंघामध्ये आपले नेते आणि या मतदारसंघाचं नेतृत्व संतभाऊ यावलकर यांनी सुद्धा नगरपालिका निवडणुकीत चांगल्या पद्धतीने एक हॅट्रिक विजय मिळवला. त्याच धर्तीवर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका असो की या तालुक्यातील मतदारसंघातील ग्रामपंचायतच्या निवडणुका असो अशाच पद्धतीचा निकाल भारतीय जनता पार्टीच्या बाजूने लागेल. एवढेच मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कार्यकर्त्यांच्या वतीनं जनतेला आवाहन करतो.